तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहता आज जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. मित्रांनो, आजची जाहिरात असणार आहे महाराष्ट्र शासनाकडून उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात असणार आहे. काय असणार आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. मित्रांनो, यामध्ये टोटल वेगवेगळी 3 पदे असणार आहेत आणि ही 3 पदे मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती यामध्ये असणार आहे. पहिलं पद असणार आहे सीनियर रिसर्च स्कॉलर, त्याचबरोबर दुसरं पद असणार आहे डेटा अॅनालिस्ट आणि तिसरं पद असणार आहे ऑफिस असिस्टंट. असे 3 पदे यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर या 3 पदासाठी टोटल ज्या व्हॅकन्सी असणार आहेत त्या त्यांनी इथे मेन्शन केल्या आहे. पहिलं पद असणार आहे सीनियर रिसर्च स्कॉलर. यासाठी एक जागा असणार आहे. एज लिमिट बघा 35 प्लस मॅक्सिमम 35 वर्षाची एज लिमिट यामध्ये असणार आहे. त्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे पी-एच-डी इन वाईल्ड लाईफ सायन्स, कन्झर्वेशन बायोलॉजी, इकॉलॉजी, एन्व्हायर्नमेंट सायन्स, फॉरेस्ट्री और एनी अप्लाइड डिसिप्लिनमध्ये तुम जर पी-एच-डी झाले असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. पगार असणार आहे ₹60,000 पर मंथ. तो सुद्धा निगोशिएबल असणार आहे, म्हणजे तुम्ही वाढवून पगार यामध्ये घेऊ शकता. मात्र मित्रांनो, या पदासाठी तुम्हाला 2 ते 4 वर्षाचा अनुभव, कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव इथे तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर डेटा अॅनालिस्ट हे दुसरं पद असणार आहे. एक जागा असणार आहे. 25 ते 35 एज लिमिट यामध्ये असणार आहे. क्वालिफिकेशन बघा बॅचलर किंवा मास्टर डिग्री इन डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स, जी-आय-एस किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा मॅथेमॅटिक्स किंवा रिलेटेड फील्डमध्ये बॅचलर डिग्री असेल तुमच्याकडे, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. ₹20,000 पर मंथ तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे. तिसरं पद असणार आहे ऑफिस असिस्टंट. एक जागा असणार आहे. एज लिमिट त्यांनी इथे मेन्शन केली नाहीये. यासाठी बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन, कोणत्याही शाखेची तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. बेसिक तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज असणे यासाठी गरजेचं असणार आहे. ₹15,000 पर मंथ यामध्ये सॅलरी तुम्हाला राहणार आहे. त्याचबरोबर यासाठी अर्ज कुठे करायचा आहे? अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इथे त्यांचा मेल ॲड्रेस आहे. मेल ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. मित्रांनो, अर्जाची शेवटची तारीख असणार आहे 29 मार्च 2026. म्हणजेच अर्जासाठी काही थोडेच दिवस शिल्लक राहिले असे. त्यामुळे या पदासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर इथे काही टर्म्स अँड कंडिशन सुद्धा मेन्शन केले आहे. त्या तुम्ही सविस्तर इथे बघू शकता. तुम्ही ज्या कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदाचं नाव तुम्हाला या मेलमध्ये मेन्शन करायचं आहे सब्जेक्टमध्ये. त्याचबरोबर तुम्ही फक्त एका पदाला अप्लाय करू शकता, म्हणजे एक कॅन्डिडेट एका पदासाठी अप्लाय करू शकतो. त्यानंतर तुमची प्रिलिमिनरी स्क्रीनिंग होणार आहे आणि त्यानंतर शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेटची तुमची नंतर एक स्क्रुटनी होणार आहे कम्युनिकेशन टेलिफोनद्वारे किंवा तुम्हाला लेटर किंवा मेल पाठवलं जाणार आहे. त्याचबरोबर ही असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट. इथे जाऊन सुद्धा तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर याच पी-डी-एफमध्ये त्यांनी इथे सविस्तर माहिती सुद्धा प्रोव्हाईड केली आहे, की तुम्हाला यामध्ये काम काय असणार आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन बाबत सुद्धा सविस्तर माहिती प्रोव्हाईड केली आहे. ही जी पी-डी-एफ असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. जर या पदासाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात सविस्तर बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली रोजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.